नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचं आपल्या द मराठी एज्युकेटर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातले असे काही जिल्हे की ज्यांची निर्मिती नव्यानं झालेली आहे। ते जिल्हे कोणकोणते आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यातून त्यांचं विभाजन झालेलं आहे ते आज आपण प्रामुख्यानं या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। याच्यावरती अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत, वारंवार येत आहेत आणि पुढे सुद्धा येत राहतील, त्यामुळं महत्त्वाचा असणारा हा सगळा भाग आहे। तर चला या व्हिडिओमध्ये आज आपण ते समजून घेऊयात। ज्या वेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, किंवा स्थापना झाली, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला। 1960 ला 1 मे 1960 ला ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती होते? एकूण प्रशासकीय विभाग होते 4 आणि जिल्हे होते 26। हे 1 मे 1960 ला। आणि आज सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे आहेत, एकूण प्रशासकीय विभाग आहेत 6 आणि जिल्हे आहेत 36। म्हणजेच काय तर एकूण जिल्हे आज सद्यस्थितीमध्ये किती वाढलेले आहेत? 10 ने वाढलेले आहेत। हे जे काही 10 जिल्हे नव्यानं निर्माण झालेले आहेत ते कोणकोणते जिल्हे आहेत ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। 4 जे प्रशासकीय विभाग होते ते कोणते आहेत? पहिला कोकण, त्यानंतर पुणे, औरंगाबाद म्हणजेच आजचं संभाजीनगर आणि नागपूर, असे 4 प्रशासकीय विभाग होते। या प्रशासकीय विभागामध्ये कितीची भर पडली? 2ची, म्हणजे 2 प्रशासकीय विभाग वाढले। ते कोणते आहेत? ते आहे अमरावती आणि नाशिक। आता हे वाढलेले जे काही 10 जिल्हे आहेत तर ते 10 जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या दिवशी निर्माण झाले ते आज आपण या ठिकाणी प्रामुख्यानं पाहूया। तर सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जो जिल्हा निर्माण झाला तो कधी? 1 मे 1981 ला महाराष्ट्रामधल्या रत्नागिरी या जिल्ह्याचं विभाजन झालं। म्हणजे हा मूळ जिल्हा होता, या रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन झालं आणि त्याच्यापासून सिंधुदुर्ग या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली। सेम त्याच दिवशी 1 मे 1981 लाच औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगर या जिल्ह्यापासून जालना हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला। इथं तुम्हाला तारीख सुद्धा लक्षात ठेवायची आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा, म्हणजे हा आहे मूळ जिल्हा आणि हा नवीन जिल्हा। अशा पद्धतीने आपण थोडंसं वर्गीकरण त्याचं करूयात की जेणेकरून लक्षात राहण्यासाठी महत्त्वाचं होईल। आणि हे दिनांक, इथं दिनांक सुद्धा महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे कोणत्या तारखेला कोणते जिल्हे निर्माण झाले हे सुद्धा तुम्हाला लक्षात असायला पाहिजे। त्यानंतर 16 ऑगस्ट 1982 ला, त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद हा मूळ जिल्हा होता, म्हणजेच आताचं धाराशिव, या उस्मानाबाद मधून लातूर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली। लातूर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला आणि अगदी त्याच्या 10 दिवसानंतर लगेच म्हणजेच 26 ऑगस्ट 1982 ला कोणता जिल्हा निर्माण झाला? गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण झाला आणि त्या जिल्ह्याची निर्मिती झाली चंद्रपूर या जिल्ह्यातून। म्हणजे चांदा नावाचा हा जिल्हा होता, याच्यापासून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळतो। त्यानंतर 1990 ला एकदा विभाजन झालं, ती तारीख आहे 4 ऑक्टोबर 1990। तारीख लक्षात ठेवा, 4 ऑक्टोबर 1990 या दिवशी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन झालं? तर पूर्वी जो जिल्हा होता तो जिल्हा होता बृहन्मुंबई आणि या बृहन्मुंबई या जिल्ह्यातून मुंबई उपनगर आणि मुंबई शहर असे 2 जिल्हे निर्माण करण्यात आले। म्हणजे बृहन्मुंबई नावाचा एकच जिल्हा होता, परंतु त्याच्यापासून मुंबई शहर
आणि मुंबई उपनगर असे दोन वेगवेगळे जिल्हे जे आहेत ते निर्माण करण्यात आलेले आपल्याला मुख्यतः दिसतं. त्यानंतर पुढचा भाग आहे 1 जुलै 1998 ला. 1 जुलै 1998 कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? नंदुरबार या जिल्ह्याची निर्मिती झाली आणि हा जिल्हा धुळे या जिल्ह्यातून विभाजन करण्यात आला होता. धुळेमधून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. सेम त्याच दिवशी अजून एका जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं आणि तो जिल्हा होता अकोला. अकोला या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं. त्याच्यापासून नवीन वाशिम हा जिल्हा तयार करण्यात आलेला आपल्याला मुख्यतः दिसतोय. म्हणजे 1 जुलै 1998 ला ह्या धुळे आणि अकोला या दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली. आता त्यानंतर पुढचा भाग बघा. त्यानंतर 1 मे 1999 ला पुन्हा काही जिल्ह्यांची नव्यानं निर्मिती करण्यात आली. तारीख आहे 1 मे 1999. कोणत्या जिल्ह्याचं विभाजन झालं? तर विभाजन झालं होतं भंडारा या जिल्ह्याचं. म्हणजे हा मूळ जिल्हा आहे भंडारा आणि त्याच्यापासून गोंदिया नावाचा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला जो की ईशान्येकडचा जिल्हा आहे. त्यानंतर याच दिवशी 1 मे 1999 लाच परभणी या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं आणि या परभणी जिल्ह्यातून हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आला. हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्यात आलेला आपल्याला मुख्यतः दिसतो. त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे आता अलीकडं जो जिल्हा निर्माण झालेला आहे ती तारीख आहे 14 ऑगस्ट 2014. मूळ जिल्हा आहे ठाणे आणि या ठाणे जिल्ह्यातून पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तर हे होते महाराष्ट्रातले काही महत्त्वाचे जे काही मूळ जिल्हे आहेत आणि त्याच्यापासून जे काही नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे आणि त्यांची ह्या ज्या काही तारखा आहेत या तारखा सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. पुन्हा एकदा थोडंसं रिवाईज करूया आपण. 1 मे 1981 ला मूळ जिल्हा आहे रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती झाली आणि औरंगाबादमधून जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबादमधून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. त्याच्या 10 दिवसानंतरच 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर म्हणजे चांदा या जिल्ह्यामधून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. म्हणजे त्यावेळेस 1982 पर्यंत चांदा हा महाराष्ट्रातला आकारानं सर्वात मोठा जिल्हा होता कारण गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे एकत्र होते. 4 ऑक्टोबर 1990 ला बृहन्मुंबई हा जिल्हा होता. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असं दोन पद्धतीनं त्याचं विभाजन करण्यात आलं. 1 जुलै 1998 ला धुळ्यातून नंदुरबार आणि अकोल्यामधून वाशिम या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर 1 मे 1999 ला भंडारामधून गोंदिया आणि परभणीमधून हिंगोली. त्याचबरोबर 14 ऑगस्ट 2014 ला सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा म्हणजे पालघर की ज्याचं विभाजन हे ठाणे जिल्ह्यामधून झालेलं होतं. आता याची एक शॉर्ट ट्रिक आहे ती थोडंसं लक्षात ठेवूया. बघा शॉर्ट ट्रिक असं आहे सजलागड मुंबईचा व नंद ही गोपाला अशी ही शॉर्ट ट्रिक आहे. स वरून म्हणजे याच्यामध्ये सगळ्या नवीन जिल्ह्यांची नाव आहेत. स वरून सिंधुदुर्ग लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग. ज वरून जालना लक्षात ठेवा. जालना. ला वरून लातूर. गड म्हणजेच गडचिरोली. मुंबई इथं फक्त मुंबई एकटीच आहे त्याच्यामुळे मुंबईवरून मुंबई लक्षात ठेवा. व म्हणजे वाशिम.
नंद, नंद म्हणजे नंदुरबार, ही म्हणजे हिंगोली, गो वरून गोंदिया लक्षात ठेवा, आणि पाला म्हणजे पालघर. ओके. सजला गड मुंबईचा, मुंबई हा एक प्रकारचा गडच आहे, महाराष्ट्राची राजधानी तर आहेच, परंतु देशाची आर्थिक राजधानी आहे, त्याच्यामुळे सजला गड मुंबईचा व नंद ही गोपाला, अशा पद्धतीने एक शॉर्ट ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे, परीक्षेपुरतं लक्षात ठेवायचे या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं सजला गड मुंबईचा व नंद ही गोपाला ही शॉर्ट ट्रिक आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही हे जे नवीन निर्माण झालेले जिल्हे आहेत ती ट्रिक लक्षात ठेवू शकता. ओके. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.